आजचा व्लॉग थोडा स्पेशलच आहे कारण की वृंदाला आम्ही घ्यायला चाललो आहे मस्तपैकी एक गिफ्ट. हॅलो नमस्कार. माझं आज उरकलं मी आणि वृंदाचं पण उरकायचं होतं. मग मस्तपैकी वृंदाचा मेकअप केला. वृंदा मॅडम तर रेडी झाल्या. वृंदा रेडी झाल्यानंतर मग वृंदाचं जे काही सामान आहे ना ते मटेरियल मी बॅगमध्ये भरत होते. कारण की आता तर माझी बॅग माझी राहिली नाही, ती तर वृंदाचीच झालेली आहे. आणि वृंदा मस्तपैकी खेळत होती. तिचे पप्पा आले तिच्यासाठी एक छान क्यूटसा एलिफंट घेऊन. आणि मग काय वृंदाने एलिफंटला पण नाही पाहिलं, डायरेक्ट पप्पांनाच पाहिलं आणि रडायला चालू केलं. वृंदा खूप जास्त रडली. तिच्या पप्पांकडं बघून बघतच नव्हती पहिले तर. एवढा छान एलिफंट आणलाय पण त्याच्याकडे पण बघत नव्हती, डायरेक्ट रडायला चालू केलं. मॅडम कसं तरी वृंदाला नादवलं आणि मग आम्ही निघालो चाकणला. वृंदा मस्त कार सीटमध्ये बसून बाहेरच्या गाड्या वगैरे बघत होती, छान एन्जॉय करत होती. वृंदाला थोडा वेळ तिचे खेळणं दिलं, त्याच्यासोबत ती खेळली आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो चाकणला. चाकणमध्ये थोडंसं काम होतं ते आम्ही केलं. त्यानंतर आम्ही गेलो मॅगडीला. वृंदा छान इकडे तिकडे बघत होती, मस्त तिला मॅगडी खूप आवडली. आणि त्याच्यानंतर आमची ऑर्डर आली. आमचं खाऊन झाल्यानंतर मला अजून थोडी शॉपिंग करायची होती, त्याच्यासाठी मग आम्ही गेलो दुसऱ्या शॉपमध्ये. मी माझी शॉपिंग करत होते आणि वृंदाचे पप्पा वृंदाला सांभाळत होते. कुठे बाहेर गेल्यानंतर आदित्यकडे खूप छान राहते वृंदा. आमची तिथली शॉपिंग झाल्यानंतर मग आम्ही आलो मेन शॉपिंग करायला वृंदासाठी. जे वृंदाचं गिफ्ट घ्यायचं ते हे आहे. वृंदासाठी चैन करायची होती कारण की आता वृंदाला आम्हाला न्यायचे आमच्या घरी आणि बाळंतवेडा म्हणून आम्हाला वृंदासाठी आम्ही मस्तपैकी एक चैन केली. ज्वेलरी शॉपमधून निघालो आम्ही आणि थोडीशी लाईटली भूक लागली होती, त्याच्यामुळं आम्ही गेलो आरंभला. खेडच्या टोलनाक्याजवळ जे आरंभ हॉटेल झाले नवीन आत्ता, तर तिथे गेलो आम्ही कारण की आम्हाला माहिती आहे तिथं फ्रेश जेवण भेटतं. त्यामुळं आम्ही चाकणवरून खेडच्या टोलनाक्याजवळच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथं आम्ही गेल्यानंतर थोडीशीच भूक असल्यामुळे लाईटली थोडी बिर्याणी घेतली आणि एक स्टार्टर मागवला. आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. वृंदा पण उठली होती आणि मग घरी आल्यानंतर वृंदा तिच्या पप्पांसोबत थोडा वेळ खेळली. तिचे पप्पा गेल्यानंतर वृंदाला झोपी लावलं. थँक्यू, बाय बाय.